पण जेव्हा तुम्ही आज एक म्हणजे गेल्या अनेक दिवस बैठकांची सत्र सुरू आहेत, तुमच्या पारिवारिक भेटीगाठी तर होताच आहेत, कौटुंबिक भेटीगाठी होताच आहेत, पण राजकीयसुद्धा चर्चा सुरू आहेत. मग जागांची वाटाघाटी असेल किंवा कोण कुठे लढेल, एक स्ट्रॅटेजिकल तुमच्या बैठका होतात. तुम्ही राज ठाकरेंकडे एक राजकीय नेते म्हणून कसं बघता? नाही बघा, तुमचा कसा अनुभव राहिला? आम्ही आता अर्थात एक कारण तुमची पहिलीच वेळ असेल नाही, त्याच्याशी आता राजकीय दृष्ट्या डील करण्याची. हो नाही, आधी पण अर्थात आधी भेटी व्हायच्या, म्हणजे ते सगळं व्हायच्या आधी. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आत्ता गेले 2-3 महिने आम्ही जे भेटीगाठी होतात वगैरे, अर्थात एक वेगळी पुन्हा एकदा फॅमिली म्हणून, परिवार म्हणून एक वेगळी त्याला मजा आहे, एक वेगळी भावना आहे आणि ते चांगला आनंद होतो. म्हणजे आज खरोखर मी परत आज जसं एकत्र आलो, एक परिवार म्हणून पण थोडं वेगळं आणि चांगलं वाटतं. तुम्ही कसं तुम्ही जेव्हा राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघतात, काय शिकता किंवा काय ऑब्झर्व करता राज ठाकरेंमध्ये नेता म्हणून? आता इतकी वर्ष वडिलांनंतर बघतच आलात, आता तुमच्याकडे एक ॲडिशनल. हे दोन्ही नेते, त्यांची बोलण्याची शैली, एक करिश्मा, दोघांचं लोकांना एकत्र करण्याची किंवा एकत्र आणण्याची ताकद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी पाहिलं ना, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्येच त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रासाठी जे काही बाकीचं असेल ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र येत आहोत. मला वाटतं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं, मग उद्धव साहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं. ते दोघांनी ही वेळ ओळखणं की हे आता महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, ते मला वाटतं सगळ्यात मोठं पाऊल आणि ऐतिहासिक पाऊल असेल. कदाचित पुढे जेव्हा ह्या काळाचा इतिहास लिहिला असेल तेव्हा आजचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा ठरेल. पण माझा प्रश्न की तुम्ही काय त्यांच्यात ऑब्झर्व काय? हेच तर मी सांगतो ना की दोन्ही नेत्यांनी आणि राजसाहेबांनी देखील हे बघणं की आज गरज काय आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, खरं सांगायचं झालं तर राजसाहेबांचं पण किंवा उद्धव साहेबांचं पण आजचा दिवस जो आहे, ठीक आहे, युती किती जागा, किती कोणाला जागा जातात, कुठच्या जागा जातात, हे जागा वाटप हा एक निमित्त आहे. पण युती म्हणून एकत्र येणं किंवा 2 पक्ष म्हणून एकत्र येणं म्हणजे ह्या 2 विचारधारा एकत्र येण्यात, ह्या 2 ताकदी एकत्र येण्यात आणि हे ओळखून की चला आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी लढण्याची जी गरज आहे ते फार महत्त्वाचं आहे. हा एक